मोदीनं जसा पाकिस्तानचा समाचार घेणं चालू केला तसा हा साधू संतांना भजन न करणाऱ्याचा समाचार घेतलेला. या मिसाईलच आहेत महाराज. हे महाराजाचे प्रमाण सांगू का तुम्हाला? मोठी मिसाईल एक किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. या मिसाईलच आहेत साधू संतांकडच्या. आणि या माणसं नीट करण्यासाठीच आहेत. त्या मिसाईल पाकिस्तान नीट करण्यासाठी आणि या मिसाईल माणसं नीट करण्यासाठी. विठाला प्रेम आणि नाम एकत्र आलं की त्याला म्हणायचं काला. प्रेम आणि नाम एकत्र आलं की त्याला म्हणायचं काला. तो आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताचा अवतार कार्य या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. भगवान अवतार घेतात. आता फार लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं का. भगवंतानं अवतार का घेतला? भगवंताला अवतार घेण्यामागं कारण काय? तर भगवद्गीतेमध्ये सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते, हानी होते, त्या वेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. तेव्हा सांगून ठेवला परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम. ज्यानं दुष्कर्म केलेला आहे त्यांचा विनाश केलाच पाहिजे. हा भगवद्गीता. धर्मरक्षा अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. किंवा महाराज म्हणले भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी संहारी. पहिल्यापासूनच हे नवीन नाही. आपल्या भक्ताला सांभाळायचं आणि दुष्टाचा निपात करायचा हा संदेश साधू संतांना सुद्धा दिलेला आहे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे. या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. धर्मासाठी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला तलवार ठेवण्याचा आग्रह नाही धरला. सांगितलं राजे ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या तलवारीच्या भाषेनं नीट केल्याशिवाय राहू नका. ही शिकवण आहे तुकाराम महाराजाची, जगद्गुरु तुकोबाची. महाराज बरोबर आहे ना? तुकाराम महाराजांना ही शिकवण छत्रपतीला दिलेली आहे. लक्षात ठेवा. आपल्या भगवंताकडे शस्त्रास्त्र आहेत. भगवान श्रीकृष्णाजवळ नुसती बासरीच नाही सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ नुसतं डमरूच आहे का? बोला बोला. त्रिशूळ पण आहे ना. भक्त आला तर डमरू, राक्षस आला तर त्रिशूळ. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. काय म्हणतात या गालात मारली तर हा गाल पुढं करा. त्याच्या दोन्ही थोबाडी धाना. आपला गाल गाल पुढं करता ते सोडून द्या. आता जशाच तसं हे बघा. लय झुकून वागलं की लोक माती करतात आणि जशाल तसं राहिलं की लायकीत राहतात. विठाला शस्त्र आणि शास्त्र यानं ते चालत असतो. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही साधूचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी आमचा अवतार आहे. जब जब होय धर्म की हानी. रामायणात ऐकला असेल आपण. जब जब होय धर्म की हानी बाढ असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पीरा. तेव्हा तेव्हा भगवंतानं अवतार घेतलेला आहे. मग आता अवतार देवाने घेतले पण किती घेतले? भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे. संत मालिकेत 10 अवताराचा प्राधान्य आहे. पण गर्गाचार्यानं गर्ग संहितेत याचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे. काही भगवंताचे अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णोत्तम अवतार आहेत. आता अंश अवतार कोण? आपण सगळे देवाचे अंश अवतार आहोत. ममे वंशो जीव लोके. जीव होत सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी घर्षती. आपण देवाचे अंश अवतार आहोत. लक्ष देऊन ऐका बरं का. कपिल भगवंताचा कला अवतार आहे. परशुरामाचा आवेश अवतार आहे. 21 वेळा क्षेत्रीय पृथ्वी केली होती. बरोबर आहे. आवेश अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा पूर्ण अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात? दादा थोडासा आवाज वाढवा. की झलक सबसे अलग. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. वा.
वा वा वा. महाराज म्हणले लक्षात ठेवा, पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा संहार केला. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. दुर्जनाचा संहार करण्यासाठी पूर्ण अवतार आणि परिपूर्णोत्तम अवतार. आता पूर्ण अवतार म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. कार्य करण्याची क्षमता आहे, थोडस हे मॉनिटरवर, कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. पुन्हा एकदा ऐका. कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमता ही आहे आणि स्वातंत्र्यही आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. एसटी ड्रायव्हर आहे, एसटी ड्रायव्हर आहे, बरोबर आहे, ड्रायव्हरच येतो आणि स्वतः आपल्या गाडीचा सुद्धा आपण ड्रायव्हिंग स्वचालक आहे समजा. आता एसटी ड्रायव्हरनं समजा आता तो कुठला देवणीचा आहे, तो उदगीर वरून आला, देवणीचा आहे, उदगीर वरून आला, पण त्याला इथं गाडी थांबवण्याची परवानगी नाही. तो या गावचा जरी असला तर थांबवतो का? एखादा लयच आती असला समजा ओळखीचा तर ते एखाद्या वेळ नाविलाज होतो. पण मोठं स्टेशन असू द्या आणि त्या गावावरून जरी गाडी चालली, मग त्याला वाटतं का आता चाललीच गावावरून गाडी, मग आता चहा थांबू घरी? बोला, त्याला थांबवता येत नाही का? त्याला ब्रेक मारता येत नाही का? त्याला ब्रेक मारता येतं, एक्सिलेटर कमी करता येतं, गाडी थांबवता येते, पण हे स्वातंत्र्य त्याच्याकडे का? ही जर बातमी डेपो मॅनेजरला कळाली तर नोकरी राहील का? त्याच्यात क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही. स्वतःची गाडी आहे, कमालवाडीला जरी यायचं असेल तर बोंबळीला जाऊन थांबीन. माझं बोलणं कळलं तुम्हाला? कमालवाडीला कीर्तन आहे माझं, पण मी बोंबळीला मुकामाल थांबील. अर्ध्या बोंबळीत इकडं झोपला, कोणी मालक आहे का? मग का हो तुम्ही इकडं कसं काय चालले? तुला काय करायचं? माझी गाडी आहे, मी डिझेल टाकलं, चालवाय मी आहे, तुला गरज काय? अहो पण इकडं, अरे तुला गरज काय? ऐका, कळलं तुम्हाला आता? स्वतःची गाडी असली आणि स्वतः चालक असला तर माणूस पाहिजे तिथं थांबू शकतो. अहो पुण्याला जायचं तर माणूस 10 वेळ थांबतो चहा प्यायला, थांबत नाही का? का? स्वतःची गाडी आहे ना. म्हणजे क्षमताही आहे आणि स्वातंत्र्यही आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. भगवान श्रीकृष्णाचे तुम्ही बघा, युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही ही प्रतिज्ञा केली, बरोबर आहे? युद्धात शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केली, पण रथाचं चाक घेऊन अंगावर धावला भीष्माचार्याच्या, बरोबर आहे ना? भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले. मग भीष्माचार्य म्हणले, देवा अरे तू तर शस्त्र घेणार नव्हता ना, एक कार्यम अगत्यम कोटी कार्यम चकारा. यार म्हणले मी माझा मालक आहे, हे जीवन भगवान श्रीकृष्णाचं आहे. पण रामाला थोडं बाजूला तरी जाता आलं का? बोलीला वाल्मिक तैसेजी करीन, वर्तोनी दावेन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. आता तुम्हाला अजून एक मजा सांगतो. बागेश्वर महाराज, धीरेंद्र शास्त्री महाराज मंडपात बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात, न नाव गाव विचारता, अनोळखी माणसाची. पहा जरा लक्ष द्या, अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि पेंडॉल मधल्या त्या माणसाला उठवतात आणि त्यांचं लिहून झाल्यानंतर, बघा बरं का, चमत्कारच आहे हा बी. त्यांचं लिहून झाल्यानंतर त्या माणसांना उठवतात आणि ज्या माणसाला उठवलं त्याचंच नाव निघतं आणि त्याच्याच घरच्या समस्या आणि त्याच्या घरी परिवारात काय काय अडचणी आहे त्या चिठ्ठीमध्ये निघतात. आपण पाहिलं, आश्चर्याचं आहे. याला अभ्यासच लागतो, याला शक्तीच लागते. हे आश्चर्यच आहे. पण ऐका, मी याच्या पुढचं आश्चर्य सांगतो तुम्हाला. धीरेंद्र शास्त्री महाराजांना माझ्या समोर बसलेल्या, मंडपात बसलेल्या, जन्माला आलेल्या माणसाची चिठ्ठी लिहिली, जशाला तशी निघली. पण आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी अगोदर लिहून ठेवली होती. कळलं माझं बोलणं? जन्माला यायचंच राहिलं आणि अगोदर सगळं लिहून ठेवलं आणि तसं तसं देवाला वागावं लागलं. हे 50 धीरेंद्र शास्त्री एकत्र करावं लागतील तरी बरोबरी होणार नाही. हे हो, लक्षात ठेवा. महाराज मला काय सांगायचं लक्षात आलं का? मग रामचंद्राला चाकोरी सोडून जाता आलं नाही. लक्षात घ्या, याला म्हणायचं पूर्ण अवतार. प्रभू रामचंद्रात सामर्थ्य नव्हतं का अजून 1-2 बायका करायचं?
हो, चहाच्या टपरीवाले 3-3 करायला लागले. तो तर राजा होता ना, बरोबर आहे. सामर्थ्य नव्हतं, पण वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली त्या आचारसंहितेच्या बाहेर प्रभू रामचंद्राला जाता आलं नाही. म्हणून परिपूर्णोत्तम अवतार आहे श्रीकृष्णाचा आणि पूर्ण अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. मग भगवंतानं अवतार किती घेतले तर अनंत अवतार घेशी भक्ता कारणे जे येईल ते म्हणा. नाही शब्द आले तर स्वरात स्वर मिसळून द्या. आपल्या पार्टीची इज्जत मी जाऊ देणार नाही. कुछ तुम जाने कुछ हम जाने, अंदर की बात राम जाने. विठाला भगवंतानं अनंत अवतार घेतले. महाराज म्हणले अवताराच्या राशी तो परमात्मा आहे. आणि लक्ष देऊन ऐका, देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी. अनंत अवतार देवानं घेतलेले आहेत. त्यापैकी एका अवताराचं वर्णन आजच्या अभंगात तुकोबाराय करतात. ऐका, देवकी आणि वसुदेव आहे. कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून थाटामाटात आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? वरात कळते ना? तेवढंच कळतं म्हणावं, बघितलं काही कळत नाही. गावातून आनंदानं वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये एक थोडासा आवाज देतात. त्या वरातीमध्ये एक विरजन ट्रबल द्या. त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. काय झालं? गावाच्या मधोमध वरात आली आणि त्या वरातीमध्ये विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची, तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगे सकळ अशी, तळमळ मानशी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवा. बरोबर आहे. महाराज म्हणले तळमळ करू नका. आता थोड्या वेळात कीर्तन संपणारच आहे. लक्ष देऊ नये का? तळमळ करू नका, देवकीच्या पोटी 8वा जन्माला येणार आहे. आकाशवाणी झाली. कंसाला वाटलं आता हिच्या पोटी येणार 8वा जर मला मारणार आहे तर हिला कशाला जिवंत सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. हे बघा, मेल्यावर काही मागे राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठे नेऊन टाकतात? बोला ना. तुमची नेली नाही का अजून? बर, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. गंगाखेडला का? आमच्या गावातल्या एका पोरानं बापाची हाडं काशीला नेली होती. त्याला म्हणलं, का रे बापाची हाडं एवढ्याला काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे, या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे, एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात तर काही चांगलं काम करा. महाराज लक्षात ठेवा, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती आहे. हे लक्षात ठेवा. कर्म चांगलं करा. ते कर्म केलं छत्रपतीनं, बरोबर आहे. आपण पाहिले नाही शिवाजी महाराज डोळ्यानं, पण सांगू तुम्हाला, 450 वर्ष छत्रपतींना जाऊन झाले. लक्ष देऊन ऐका बरं का. पण आजही त्यांच्या विरोधात जर एखादा शब्द कोणी बोललं तर त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो. आपल्या थोबाडीत हाणून जातात, आपलं FRI कोणी घेत नाही. माझं बोलणं कळलं तुम्हाला? शिवाजी महाराज डोळ्यानं पाहिले नाही, पण आज त्यांच्याबद्दल एखादी पोस्ट करा नाही तर वक्तव्य करा, त्याला कुत्र्यासारखा मार खावा लागतो आणि त्याची दखल घेतल्या जाते. आपल्याला चालता चालता कोणी मारून जातं, पोलीस म्हणतात पळा घरी. साहेब मारलं, आरपाळ जाय. बरोबर आहे का नाही सांगा? हे आपलं कर्तृत्व आहे. महाराज ते कर्म केलं छत्रपतीनं. म्हणून मी सांगेन तुम्हाला, ऐका, एक घर बांधायला अख्खं आयुष्य जात. एक घर माझं आत्ताशी कुठं झालंय आणि पुन्हा बांधायची इच्छा नाही. बरं, एक घर बांधलंय आता कुठं तरी राहण्यासाठी आणि पुन्हा बांधायची इच्छा. कारण लग्न म्हणतं
लग्न म्हणतं करून पाहा आणि घर म्हणतं बांधून पाहा. ज्यानं बांधलं त्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. ज्याला बांधलं त्याला माहित. एक घर बांधायला आयुष्य जातं. अरे वयाच्या 50 वर्षात राजांचे 450 किल्ले आज डोळ्यानं दिसतात, याला म्हणतात कर्तृत्व. सांगू तुम्हाला, पाण्यातला जंजिरा किल्ला पाहायला जा. समुद्रात किल्ला आहे पाण्यात आणि लाटा त्याच्यावर 400 वर्ष झाले आढळत आहेत. 450 वर्ष झाले त्या किल्ल्याला, त्या लाटा, समुद्राच्या लाटा आढळत आहेत. इंचभरही किल्ला सरकला नाही. आणि आपल्या सरकारनं समुद्राच्या काठावर पुतळा उभारला आणि वर्षात खाली पडला राजांचा. बरोबर आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे. म्हणून मी सांगेल 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. एकच राजा इथे जन्मला, लक्षात ठेवा 33 कोटी देवाच्या अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात जन मंदिर केलं तो राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या चैतन्याने आपण जागा होण्याची गरज आहे. कर्म मागं राहणार, बाकी काय मागं राहणार. ज्ञानेश्वर महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, पण ज्ञानेश्वरी मागे आहे म्हणून माऊली कळतात. तुकाराम महाराज आपण डोळ्यानं पाहिले नाही, पण गाथा आहे म्हणून तुकोबाराय कळतात. कर्म मागं राहिलं, बाकी काय मागं राहणार आहे. बोला, मेलाव काही ठेवतात का? बोला. आपले कपडे सुद्धा जाळून टाकतात. मोरे महाराज, मी एकाला म्हणलं का हे कपडे का जाळतात? अहो म्हणे महाराज, त्या माणसाच्या आठवणी आपल्याला त्रास देऊ नये ना, म्हणून त्यांच्या वस्तू ठेवायच्या नसतात. म्हणलं मग त्यांनी बांधलेला बंगला जेसीबीन पाडायला पाहिजे. त्यांनी घेतलेली शेती एखाद्या मंदिराला दान करायला पाहिजे. त्यांनी घेतलेली गाडी एखाद्या गोरगरीब महाराजाला द्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्या आठवणी नाहीत का? कपडे ठेवायचे कुठं, पुन्हा धुयाचे कुणी? विठाला. वसुदेवानं समजावून सांगितलं, वेड्या मरावं तर लागणार आहे, कधी ना कधी मरावं लागणारच आहे ना. एका गावात मी असंच सांगितलं, ह्या गावातली माणसं 8 दिवसात मरणार, तुमच्या बी गावातली दिवसात मरणार. सगळ्या बाया रडायला लागल्या आणि एक मथारी हसायला. कीर्तन झाल्यावर म्हणलं हसायला काय झालं, मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार, तुम्ही तर खुशाला हसायला लागल्या. मी या गावची नाही म्हणे, मी देवणीची आहे. म्हणलं तू का बियाल राहणार आहे? बरोबर आहे का नाही? जावं सगळ्यांना लागणार आहे, जो आला तो जाणार आहे, पण कलंकित होऊन मरू नका. सांगितलं वेड्या, बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, मग काय करायचं? म्हणे ये बघ, समजावून सांगण्याच्या पद्धती आहे. तुला याच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग असं कर, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आनंद देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंक लागणार नाही. कंसाला गोष्ट पटली, दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला, तो मुलगा कंसानं वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं, दया आली. मला 8वा मारणार आहे ना, त्या पहिल्याला मारून काय
करायचं. माघारी घेऊन जायला सांगितलं, पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही आणि देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, घर फिरवलं, शिळेवर आपटलं. असं 1 2 3 नाही. होताचे प्रसूत नेऊन या देत, 6 मारीत दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला, तो बलराम दादाचा. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशी जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं. नंदाच्या घरा नाही, मला कुठं न्या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मला नंदाच्या घराला घेऊन जा, तिथं माया जन्माला असेल तिला इकडे घेऊन या. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. एवढ्या छोटीच वाडी आहे ना आपली, का मोठी आहे? किती लोकसंख्या आहे अंदाजे सांगा, कमी जास्त चालेल? 2000, 1000, 2000, बरोबर. तरी पण छोटच गाव आहे का नाही? कमालच आहे ना कमालवाडीची. एवढ्या छोट्या कमालवाडीनं एवढा मोठा सप्ताह करणं ही कमाल आहे का नाही? कार्यकर्त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा, ही सोपी गोष्ट नाही महाराज. हा, याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पकवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे,